नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले आणि पेपर दुसरा भारताचा इतिहास इसवी सन 648 ते 1526 या पेपरचा अभ्यास करत असताना या पेपरमधील प्रकरण क्रमांक 2 राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव या 3 राजसत्ता बद्दलची माहिती पाहत आहोत. त्यामध्ये राष्ट्रकूट, चालुक्य या 2 राजसत्तेची माहिती पाहिली आणि कालच्या पिरियडमध्ये आपण यादव जी तिसरी राजसत्ता किंवा राजवट म्हणून ओळखली जात होती याबद्दलची माहिती पाहिली. तर या प्रकरण क्रमांक 2 मधील शेवटचा घटक म्हणजे यादव घराण्याचा नाश किंवा यादव सत्तेच्या पराभवाची कारणे काय होती ही पाहणं आवश्यक आहे. तर प्रकरण क्रमांक 2 मधील शेवटचा पॉईंट आपण अभ्यासणार आहोत आणि या पॉईंटमध्ये यादव सत्तेच्या पराभवाची कारणे ही आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यामध्ये देवगिरीच्या ज्या यादवांची सत्ता जे यादव इसवी सन 1178 ते 1318 अशा या प्रदीर्घ कालखंडामध्ये यादवांची सत्ता ही देवगिरीचे यादव आणि या यादवाच्या कालखंडामध्ये जी यादव घराण्याची प्रतिष्ठा, मानसन्मान आणि त्याचबरोबर या सत्तेचा विस्तार झाला अशी राजसत्ता हरपाळ देवाच्या मृत्यूनंतर किंवा त्याच्या हत्येनंतर इसवी सन 1318 मध्ये नष्ट झाली. आणि ही नष्ट झालेली राजसत्ता किंवा या यादव सत्तेच्या ऱ्हासाची कारणे ही वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारची आहेत. काही राजकीय स्वरूपाची, काही सामाजिक स्वरूपाची, धार्मिक स्वरूपाशी निगडित असे अनेक कारणे आहेत. त्यापैकी पहिलं कारण म्हणजे रामचंद्र देव यादवावरील अलाउद्दीनचे इसवी सन रामचंद्र देव यादवावरील अलाउद्दीनची इसवी सन 1294ची स्वारी म्हणजे अलाउद्दीन खिल्जीचे रामचंद्र देववर झालेली स्वारी किंवा झालेले युद्ध हे यादव घराण्याच्या ऱ्हासाचं एक कारण ठरलं गेलं. नंबर 1चा पॉईंट त्यामध्ये लक्षात घ्या, जो अलाउद्दीन खिल्जी होता उत्तरेमधून तो दक्षिणेमध्ये इसवी सन 1294 मध्ये जे काही रामचंद्र देव यांच्या विरोधात एक मोहीम काढली आणि हा रामचंद्र देव माळवा आणि माळव्यातील जी काही राजकीय घडामोडी या ठिकाणच्या सत्ता या सत्तेशी संघर्ष करण्यात तो गुंतलेला होता. काकतीय असेल, होयसळ असेल अशा सत्तेशी संघर्ष करण्यात गुंतलेला असताना अलाउद्दीन खिल्जी आपल्या सैन्यानिशी दक्षिणेमध्ये येण्यास प्रारंभ केला त्याने आणि येलिचपूर ते औरंगाबाद मार्गक्रम करत अलाउद्दीन खिल्जी हा देवगिरी किल्ल्यापाशी आला आणि या देवगिरी किल्ल्याला जो रामचंद्र देव याचा जो राजधानीचं शहर होतं या किल्ल्याला किंवा देवगिरीच्या या किल्ल्याला वेढा दिला आणि जो रामचंद्र देव यादव जो देवगिरीच्या किल्ल्यामध्ये राहत होता, आश्रयास होता आणि हा देवगिरीचा प्रदेश जिंकण्यासाठी म्हणून जो वेढा दिला गेला आणि या वेढ्याच्या माध्यमातून 8000 सैन्याच्या मदतीने अल्प अशा सैन्याच्या मदतीने अलाउद्दीन खिल्जीने रामचंद्र देवचा पराभव केला आणि त्याला खंडणी त्यांच्याकडून वसूल केली आणि तो परत गेला. म्हणजेच एक उत्तरेतून आलेली राजसत्ता मुस्लिम शासक करता रामचंद्र देवला 8000 सैन्याच्या मदतीने पराभूत करतो आणि त्याच्याकडून खंडणी वसूल करतो. हे सुद्धा एक यादव घराण्याच्या सत्तेचं एक ऱ्हासाचं कारण ठरलं गेलं. नंबर 2 अलाउद्दीन खिल्जीची युद्धनीती. जो अलाउद्दीन खिल्जी दिल्ली ते देवगिरीपर्यंतचा प्रदेश त्यांनी ताब्यात घेण्यासाठी उत्तरेतून दक्षिणेमध्ये आला आणि देवगिरीसारख्या अशा भक्कम किल्ल्याला त्यांनी वेढा दिला. त्यावेळेस अलाउद्दीन खिल्जीला माहीत होतं की देवगिरीसारखा जो भक्कम किल्ला जिंकणे शक्य नाही आणि ते लढणे सुद्धा शक्य नाही आणि अशा स्थितीमध्ये फक्त किल्ल्याला वेढा दिला आणि किल्ल्याला वेढा दिल्यानंतर आतून आणि बाहेरून दोनही बाजूने अलाउद्दीन खिल्जी विरुद्ध आक्रमण होत होते.
आतल्या बाजूतून रामचंद्र देवचे आणि बाहेरच्या बाजूने रामचंद्र देवचा मुलगा शंकर देवाचा हल्ले होत होते अलाउद्दीन खिलजीच्या सैन्यावर. पण अलाउद्दीन खिलजीने एक राखीव सैन्य तुकडी ही रामचंद्र देवच्या सैन्याविरुद्ध राखीव तुकडी नेमली आणि एक अफवा पसरली यादव सैन्यामध्ये की उत्तरेतून जलाउद्दीन खिलजीचे सैन्य हे उत्तरेतून येत आहे आणि त्या सैन्याच्या मदतीने आम्ही यादवांचा पराभव करणार आहोत, अशी कल्पना करून किंवा अशी एक भासवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यादवांचे सैन्याचं जे काही मनोधैर्य हे कमी झालं आणि अशा स्थितीमध्ये यादवांचा पाडाव झाला आणि अलाउद्दीन खिलजी हा रामचंद्र देवकडे खंडणी वसूल करून किंवा त्याच्या विरुद्ध एक विजय मिळवण्याचं काम अलाउद्दीन खिलजीने केलं. नंबर 3चा पॉईंट आहे एकाकी यादवांचे राज्य. दक्षिण भारताचा जर विचार केला तर राष्ट्रकूट असेल, चालुक्य असेल, या सत्तेच्या अस्त झाल्यानंतर यादवांची सत्ता आली आणि तत्कालीन स्थितीमध्ये उत्तर व दक्षिण कोकणातील जे शिलाहार असेल, वारंगळची काकतीय, द्वारसमूरचे होयसळ, कोकण गोवा परिसरातील कदंब आणि उत्तर भागातील माळवाचे परमार, या सर्व सत्तेशी यादवांचं संघर्ष होत होतं, सतत युद्ध होत होतं. असं आणि या युद्ध संघर्षामुळे यादव घराणा हा एकीकडे पडला आणि अन्य सर्व जे काही राजघराणे होते हे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी यादवांशी सतत युद्ध करत होते आणि यादव हे आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी म्हणून या लहान मोठ्या राज्यावर युद्ध करत होते. अशा स्थितीमध्ये उत्तरेकडून आलेले अलाउद्दीन खिलजीचं जे आक्रमण होतं त्यावेळेस ज्या काही छोटे मोठे राज्य होते त्याच्यामध्ये उत्तर व दक्षिण कोकणातील शिलाहार असेल, वारंगळचे काकतीय असेल, द्वारसमूरचे होयसळ असतील, त्याचनंतर कोकण आणि गोवा परिसरातील कदंब असतील आणि उत्तर भागातील माळवातील परमार असतील, या राजसत्तेनी अलाउद्दीन खिलजीचं आक्रमण यादवावर होत असताना त्याला यादवाला मदत केली नाही तर फक्त पाहत राहिले. म्हणजेच अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाच्या वेळेस या छोट्या छोट्या राज्यांनी अलिप्त भूमिका बजावली, त्यामुळे यादवांचं राज्य नष्ट झालं. त्याचं कारण होतं यादवांनी या छोट्या मोठ्या राज्यावर सतत हल्ले केले होते, त्यांचा प्रदेश जिंकून घेण्याचा प्रयत्न केला होता. अशा स्थितीमध्ये यादवांचं शत्रुत्व म्हणजे यादवाला जे शत्रुत्व निर्माण केलं होतं छोट्या मोठ्या राज्यांना, त्यांच्याकडून मदत मिळू शकली नाही, म्हणून यादवांचं राज्य एकाकी पडलं आणि अलाउद्दीन खिलजीने ते राज्य पूर्णपणे जिंकून घेतलं. नंबर 4चं यादव सत्तेच्या ऱ्हासाचं कारण होयसळाशी सततचा संघर्ष. द्वारसमुद्रचे होयसळ ही दक्षिण भारतातील यादवांच्या समकालीन अशी एक सत्ता होती. द्वारसमुद्रचे होयसळ आणि यादव आणि होयसळ यांच्यात परस्पर सतत संघर्ष व्हायचा आणि या संघर्षामुळे जी यादवांची सत्ता होती ही सतत क्षीण होत होती. त्यांचं युद्ध असे युद्ध नेतृत्व युद्ध करताना जे सैन्य लागत होतं किंवा जे साधन संपत्ती होती या दोघांच्या युद्धामध्ये जास्त प्रमाणात लागू लागली आणि यादव रामचंद्र देवाने होयसळावर जवळपास इसवी सन 1276 असेल, 1284, 1286, 1288 अशा पद्धतीने 5 वेळेस या द्वारसमुद्रच्या होयसळावर आक्रमण केलं आणि अशा स्थितीमध्ये असे सततचे आक्रमण झाल्यामुळे यादवांची जी सत्ता किंवा पैसा असेल किंवा जी काही सैन्यशक्ती कमी होऊ लागली आणि त्याची जी काही सामर्थ्य हे कमकुवत बनत गेलं. अशा स्थितीमध्ये 1294 मध्ये अलाउद्दीन खिलजीने तत्कालीन स्थितीमध्ये आक्रमण करण्याचं काम यादव घराण्यावर केलं आणि अशा स्थितीमध्ये होयसळांनी त्याचबरोबर प्रतिहार अशा छोट्या मोठ्या राजसत्त्यांनी सहकार्य यादवांना केलं नाही, तर त्यांना सुद्धा वाटत होतं यादवांची सत्ता नष्ट झाली तरी चालेल आणि इसवी सन 1305 मध्ये देवगिरीच्या यादवांच्या ज्या दुर्बलतेचा फायदा घेऊन जी आक्रमक भूमिका ही अलाउद्दीन खिलजीने आक्रमणास प्रारंभ केलं होतं. सतत अलाउद्दीन खिलजीचे आक्रमण 1294 नंतर होत राहिले आणि माळवा आणि माळव्याच्या उत्तरेतील राजकीय हालचाली ह्या यादवाविरुद्ध होत होत्या आणि उत्तरेकडून म्हणजेच अलाउद्दीन खिलजीचं आक्रमण होणार आहे ही जाणीवच यादवांना झाली नाही. सभोवतालच्या जे काही शेजारी राष्ट्र असेल, शेजारी छोटे मोठे राज्य असतील, यांच्याशी संघर्ष करण्यात यादवांचा वेळ निघून गेला आणि अशा स्थितीमध्ये अलाउद्दीन खिलजीचं झालेलं आक्रमण हे यादव सत्तेच्या ऱ्हासाचं एक कारण ठरलं गेलं. त्याच्यानंतर नंबर 5 मुस्लिम आक्रमण.
आता दक्षिण भारतावर आक्रमण करणारा प्रथम मुस्लिम शासक म्हणून अलाउद्दीन खिल्जीला ओळखलं जातं. म्हणजे यादवांची सत्ता सर्वप्रथम यादवांच्या सत्तेला आक्रमणासाठी बळी पडणारी सत्ता म्हणजे यादव घराणं होतं. म्हणजे स्थानीय शत्रू जे काही दक्षिण भारतामध्ये होते त्याच्याशी सतत संघर्ष करणारा यादव हिंदू सत्तेचा पराभव हा एखाद्या विदेशी शासकाकडून सर्वप्रथम झाला. म्हणजे परकीय जे काही शासक किंवा मुस्लिम शासक करते त्यामध्ये एका परकीयाकडून रामचंद्रदेव यादव असेल, शंकरदेव असेल, हरपाळदेव यांचा निभाव लागला नाही आणि परकीय सत्तेच्या माध्यमातून एक यादवांचं साम्राज्य पूर्णपणे नष्ट झालं. ही दक्षिण भारतातल्या इतिहासाची पहिली एक घटना ठरली गेली. आणि या युद्धामुळे यादव युद्धनीतीत मुस्लिम आक्रमणापेक्षा हिंदू कमी पडले आणि अशा स्थितीमध्ये मुस्लिम आक्रमण हे एक प्रभावी आक्रमण ठरलं गेलं. त्यामुळे मुस्लिमांचं आक्रमण हे हिंदूचं साम्राज्य जे यादव घराणं शेवटचं हिंदू घराणं तत्कालीन स्थितीमध्ये होतं ते पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर लागलं. नंबर 6चा पॉईंट, देवगिरी किल्ल्याची परिस्थिती. आता भौगोलिकदृष्ट्या विचार करता देवगिरी जो प्रदेश जो औरंगाबादच्या जवळपास असणारा प्रदेश म्हणजे देवगिरीचा किल्ला हा भारताचा मध्य भाग म्हणून ओळखला जातो. हा किल्ला प्रबळ असा होता, अभेद होता, त्यात जिंकता येत नव्हतं आणि नैसर्गिकदृष्ट्या एक सुरक्षित किल्ला. जमिनीपासून 600 फूट उंचीवर हा किल्ला. आणि किल्ल्याचा जर वर्णन करताना पाहत असताना तटबंदीवर म्हणजे एखाद्या तट तासल्याप्रमाणे म्हणजेच एका खडकावर वसलेला किंवा निर्मिती झालेला हा किल्ला. अलाउद्दीन खिल्जीने इसवी सन 1294 मध्ये देवगिरीच्या किल्ल्याला वेढा दिला. त्यावेळेस किल्ल्याच्या आतमध्ये जे अन्नधान्य पाण्याचा साठ्यामुळे तो सुरक्षित किल्ला होता. परंतु रामचंद्र देवने अलाउद्दीन खिल्जीचा प्रतिकार करण्यास सुरुवात केलं. काही काळ लोटल्यानंतर जी धान्य कुटारातील अन्न संपण्याची वेळ आली. अशा स्थितीमध्ये सैनिक असतील, सामान्य जनता असेल, ही उपासमारीची वेळ निर्माण झाल्यानंतर शरणागती पत्करणं हे त्यांना भाग पडलं. म्हणजेच इसवी सन 835 ते इसवी सन 1318 या प्रदीर्घ कालखंडात म्हणजे 473 वर्ष राज्य करणाऱ्या यादवांची सत्ता ही जवळपास 27 शासक या देवगिरीच्या किल्ल्यामध्ये होऊन गेले. पण अलाउद्दीन खिल्जी आणि त्याचा सेनापती मलिक काफूर यांच्या स्वारीमुळे देवगिरीचे जे साम्राज्य होतं हे पूर्णपणे पराभूत झालं. आणि रामदेवरायाच्या नंतरच त्याचा जावाई हरपाळदेव होता. याचा सुद्धा पराभव दिल्ली सुलतान जो मुबारक शहाने खुसरू खानला दक्षिणेमध्ये पाठवलं आणि या रामदेवरायाच्या जावयाला म्हणजेच ज्या हरपाळदेव याचा वध करण्यात आला. आणि त्यावेळेस देवगिरीचं पूर्ण साम्राज्य हे नष्ट झालं. त्यामुळे यादव काळातील जी काही सुख समृद्धी आणि संपत्तीचा काळ म्हणून ओळखला जात होता, सर्वात जास्त संपत्ती या ठिकाणी होती. त्यामुळे विलासी जीवन, ऐशाराम जीवन हे यादवांचं बनलं होतं आणि त्यामुळेच यादवांचा ऱ्हास झाला असंही इतिहासाचार्य विका राजवाडे यांनी मांडले. त्यानंतर नंबर 7चा पॉईंट, तत्कालीन स्थितीमधल्या 7चा पॉईंट म्हणजे घराण्याशाही राजवट. आता महाराष्ट्रात प्रथम एकदेशीय राज्य म्हणजे सातवाहनाची घराण्याची स्थापना झाली. मग महाराष्ट्रात त्यापूर्वी मौर्य असेल, शुंग असेल, कण्व आहे अशा सत्तेची स्थापना झाली. पण सातवाहनानंतर राष्ट्रकूट असेल, चालुक्य असतील अशा सत्ता निर्माण झाल्या आणि या सत्तेचा अस्त झाल्यानंतर उदयास आलेली शेवटची सत्ता म्हणजे हिंदू साम्राज्यामध्ये यादव. आणि या यादवांच्या कालखंडामध्ये घराणेशाहीचा एक पद्धत रूढ झाली आणि या घराणेशाहीची पद्धत म्हणजेच एक राजा मृत्यू झाल्यानंतर त्याचा पुत्र तो राजपदावर येत होता. अशा स्थितीमध्ये कर्तबगार शासकांनी आपल्या ध्येयवादाच्या जोरावर साम्राज्याची निर्मिती केली, धर्माचा प्रसार केला. त्याचबरोबर त्यांनी अनेक पराक्रम त्यांचे होते. अशा ठराविक राजापुरताच सर्वसामान्य जनता ही यापासून अलिप्त राहिली होती. म्हणजेच घराणेशाही ही तत्कालीन स्थितीमध्ये यादवांची साम्राज्याची घराणेशाही म्हणून ओळखली जाऊ लागली. आणि याचंच कारण म्हणजेच जे सामान्य जनता होती त्यांना फक्त जीवन उदरनिर्वाह करणे किंवा जीवन जगणे एवढंच त्यांचा अंतिम उद्देश होता.
परंतु जे यादव घराणं होतं ही एक सत्ता गाजवणारी शासन व्यवस्था म्हणून नावारूपाला आली. त्याच्यानंतर नंबर 8चा पॉईंट, धार्मिकतेला अधिक महत्त्व. आता यादवाचं साम्राज्य हिंदू धर्मीय राज्य किंवा राजा म्हणून यादवांच्या राज्याला ओळखलं जातं. त्याच्यामध्ये वैदिक धर्म असेल, नाथपंथ असेल, महानुभाव पंथ असेल, दत्त संप्रदाय असेल, वारकरी संप्रदाय असेल, अशा संप्रदायाला राज्याश्रय मिळत गेला. आणि यादवांचे राज्य आणि त्यांचे प्रधान हे पांडित्यपूर्ण म्हणजेच विविध हिंदू धर्माशी निगडीत असणाऱ्या बाबीशी एकरूप होते. आणि समाजातील व्यक्ती आणि राजपुरुष हा धार्मिक कार्यात सतत राहत होते. अशा स्थितीमध्ये जे हेमाद्री पंथाने वर्षाच्या काठी जवळपास 2500 व्रतवैकल्प्य म्हणजे वेगवेगळे विधी करणे अशा प्रकारचे सांगितले. आणि या बाबी म्हणजेच सामान्य जनतेसाठी एक महत्त्वपूर्ण बाबी नव्हत्या, पण राजशाही परंपरा गाजवणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वपूर्ण बाब ठरली गेली. त्यामुळे काय झालं तर या धार्मिक बाबीमध्येच यादव सत्ता किंवा यादव घराण्यातील राजे गुरफटून गेले. आणि अशा स्थितीमध्ये क्षत्रिय धर्म किंवा जे युद्धकला नेतृत्व करण्याची क्षमता किंवा या बाबीकडे दुर्लक्ष झालं. आणि याचाच परिणाम म्हणजे यादवांची सत्ता नष्ट होण्याचे एक कारण ठरले. त्याच्यानंतर नंबर 9चं कारण, मुस्लिम धर्मीयांचे आक्रमकता. इस्लाम धर्माचा शासक जो अलाउद्दीन खिलजी आणि त्यांच्या नंतरच्या शासकांनी त्याचा सेनापती मलिक काफूर यांनी देवगिरीवर आक्रमण केले. आणि राजकीय आक्रमणाबरोबर दक्षिण भागामध्ये इस्लाम धर्माचा प्रसार म्हणजेच सुफी संप्रदायाचे साधू हे दक्षिणेमध्ये येण्यास प्रारंभ झाला. आणि इस्लाम धर्माच्या कट्टरतेमुळे इसवी सन 13व्या आणि 14व्या शतकात दक्षिणेमध्ये सुफी संतांचा प्रसार होऊ लागला. आणि यादवकालीन समाज इस्लाम आणि सुफीच्या संघटित कार्यामुळे विभक्त झाला किंवा दुभंगला गेला. आणि समाज या संघटित कार्याच्या तुलनेत एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकला नाही. आणि अशा स्थितीमध्ये मुस्लिम धर्मीयाचं आक्रमण होत राहिलं किंवा आक्रमकता आल्यामुळे या ठिकाणी मुस्लिम धर्माचा किंवा इस्लाम धर्मियांची प्रसार आणि प्रचार वाढू लागला. त्याच्यानंतर नंबर 10चा पॉईंट म्हणजे तत्कालीन कारण, रामदेवराय यादव. आता रामदेवराय हा शेवटचा शासक, जो यादव घराण्याचा शेवटचा शासक म्हणून ओळखला जातो. याचा साम्राज्याचा विचार करता किंवा याच्या कार्यकाळाचा विचार करता त्यांनी साम्राज्याच्या रक्षणासाठी विशाल असं सैन्य निर्मिती केली. विशाल सैन्य असल्यामुळे सैन्यामध्ये शिस्त राहू शकली नाही त्याच्या काळामध्ये. तो एक उत्कृष्ट साम्राज्य सैन्य राजा असताना सुद्धा जो विशेषतः देवगिरीचा किल्ला एक अभेद किल्ला म्हणून ओळखला जात होता. या अभेद किल्ला असताना सुद्धा रामदेवरायचा पराभव होणं एक शोकांतिका मानली जाते. किंवा रामदेवरायचा विचार करता किंवा या रामचंद्र देव म्हणून त्याला रामदेवराय सुद्धा म्हणतात आणि रामचंद्र देव, याचा विचार करता प्रारंभीच्या कालखंडामध्ये या रामचंद्र देवने या यादव घराण्याचं साम्राज्य वाढवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या उत्तर काळात म्हणजेच त्याच्या शेवटच्या कालखंडामध्ये त्याच्या हाताखाली असणारे प्रधान किंवा शासक जे काही अधिकारी असतील हे धार्मिक वृत्तीकडे झुकले. आणि एखादा शासक धार्मिक वृत्तीकडे झुकला ना म्हणजे सर्व प्रजा त्या धार्मिक वृत्तीकडे राहते. अशा पद्धतीने त्याची मुत्सद्दीपणा किंवा युद्ध करण्याची क्षमता, नेतृत्व क्षमता कमी होत गेली. आणि अशा स्थितीमध्ये अलाउद्दीन खिलजीने जे केलेलं आक्रमण तो देवगिरी किल्ल्यावर, त्यामुळे अलाउद्दीन खिलजीचं जे आक्रमक धोरण त्या धोरणामुळे रामदेवरायला शरणागती पत्करावी लागली. एवढेच नाही तर नंतरच्या ज्या अलाउद्दीन रामचंद्र देवच्या नंतरच्या शासकांनी किंवा उत्तराधिकारी असतील यांनी इस्लाम आक्रमणापुढे त्यांचा निभाव लागला नाही. आणि अशा स्थितीमध्ये यादवांची जी सत्ता होती ही पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर लागली. म्हणजेच रामदेवरायाच्या काळात प्रांताच्या अधिकाऱ्यांनी केंद्र सत्तेपासून अलिप्तता स्वीकारली. त्यामुळे केंद्र प्रांत यांच्यात प्रांताधिकारी हे साम्राज्याचे आधारस्तंभ बनले. त्यामुळे छोट्या छोट्या भागामध्ये एक सत्तेचं नवीन रूप किंवा छोटे छोटे साम्राज्य निर्माण होण्यास प्रारंभ झाला. आणि अशामुळेच जे काही यादवांचं साम्राज्य नष्ट होण्याचं एक कारण ठरलं गेलं. तर आत्तापर्यंत आपण जवळपास 10 पॉईंट यादव सत्तेच्या ऱ्हासाची कारणे संपूर्णपणे पाहिली. आणि याचबरोबर BA प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले
पेपर दुसरा भारताचा इतिहास 648 ते 1526. आणि या पेपरचा अभ्यासक्रमाचा विचार करता प्रकरण क्रमांक 2 राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव हे प्रकरण क्रमांक 2 पूर्णपणे संपलेलं आहे. तर आतापर्यंत आपण प्रकरण क्रमांक 1 आणि प्रकरण क्रमांक 2 हे पूर्णपणे माहिती पाहिली आहे. तर उद्याच्या भागामध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 जे राजपूत घराणे याबद्दलची माहिती संपूर्णपणे अभ्यासणार आहोत.